हॅलो एव्हरीवन, मी आशिष वाघमारे आणि परत एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या न्यूरेक्स चॅनलमध्ये. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमला सुरुवात करणार आहोत. तर हिअर इट इज, आज आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमला सुरुवात करणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा. आपण पूर्ण सिस्टीमला सविस्तर आणि एकदम डिटेल आपण शिकू. ठीक आहे. आज मी जास्त काय नाही पण इंट्रोडक्शन आणि मेन पॉइंट्स जे आपल्याला लागणार आहेत अॅनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये ना, ते सगळे आज आपण कव्हर करून घेऊ. आणि आज आपल्यासोबत एक नवीन मेंबर जोडलेला आहे. हा तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. याचं नाव आहे व्यंकट. ठीक आहे. हा आपल्याला आपल्या पूर्ण कोर्समध्ये खूप सारी मदत करणार आहे. स्केलेटल सिस्टीम, मुवमेंट्स, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला व्यंकट शिकवणार आहे. ठीक आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही. आज आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमला सुरुवात करू. तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहू. डायजेस्टिव्ह सिस्टीमचं इंट्रोडक्शन असतं का? ठीक आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम हे फक्त एक सिस्टीम नसून त्यात बरेचसे ऑर्गन आहेत. कलेक्शन ऑफ मल्टिपल ऑर्गन्स. ठीक आहे. तसंच ग्लँड्स. ओके. म्हणजे ऑर्गन आणि बघा इथे दिसत असेल लिव्हर आहे आणि रेड मध्ये तुम्हाला पॅनक्रियास दिसत असेल. ठीक आहे. वरी इथं आणि इथं सर्वायवल ग्लँड्स असतात. ठीक आहे. 3 पेअर्स, 3 जोड्या असतात त्याला. ठीक आहे. तर म्हणजे आपली पूर्ण जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पहिली गोष्ट कशाला बनवलेली आहे? एक तर आपले डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आणि दुसरे आपले ग्लँड्स. ओके. म्हणजे नाही जे डायरेक्टली इन्व्हॉल्व होतात त्याला काय म्हणणार आपण? असेसरी. ठीक आहे. आणि दुसरे जे सपोर्ट आहे, सपोर्ट करणारे, त्याला आपण काय म्हणणार? ऍक्सेसरीज ऑर्गन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू डायजेस्टिव्ह सिस्टीमचा ओव्हरऑल. तुम्हाला तर माहिती असेल की माउथ टू अॅनस पर्यंतचा जो प्रवास आहे ते पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या अंडर येते. ठीक आहे. पहिल्यांदा आपण पाहू की डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये होतं काय नेमकं, त्याची टर्मिनॉलॉजीज काय असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची क्लिनिकल अॅनाटॉमी काय असते, त्याची फिजिओलॉजी काय असते आणि अॅनाटॉमी काय असते. अॅनाटॉमी मध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं होतं, आपण काय पाहत असतो? प्लेन्स पाहत असतो, शेप, साईज, वेट वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिओलॉजी मध्ये आपण बघतो की त्याचा फंक्शन्स काय, ते वर्क कशी करतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर क्लिनिकल अॅनाटॉमी मध्ये आपण काय पाहणार की त्या ऑर्गनच्या रिलेटेड किंवा त्या सिस्टीमच्या रिलेटेड कोणते डिसीज आहेत. जर आता क्लिनिकल अॅनाटॉमी मध्ये पाहायला गेलं, तुम्हाला माहित असेल वेगवेगळे डिसीज आहेत. डायरिया आहे ना, तर हे असे डिसीज कशात येतात? क्लिनिकल अॅनाटॉमी मध्ये. आपण सुरुवात करू माउथ पासून. ठीक आहे. तुम्हाला माहित असेल माउथ सिरीज. इथं सुरुवातीला काय दिसतं तुम्हाला? व्हाईट टीथ. ओके. हे टीथ आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे डायजेशन. ओके. फर्स्ट काय? डायजेशन या शब्दाचा अर्थ होत असतो ब्रेकडाऊन. काय? ब्रेकडाऊन म्हणजे मी काय करणार? लार्ज पार्टिकलला स्मॉल पार्टिकल मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. हे काम कुठं होतंय? हे आपल्या माउथ मध्ये होत असते. त्या प्रोसेसला म्हणतात चिविंग. चिविंग म्हणजे काय? चावणे. ठीक आहे. जो मोठा घास आहे आपण तो बारीक केला, त्याला चिविंग म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये आपण काय केलं? इनगल्फ केलं, म्हणजे ती गिळलं. इनगल्फ केलं आपलं हे माउथ. ओके. माउथ त्याला म्हणतात इसोफेगस. हे दिसणार नाही. ठीक आहे. हे आहे आपलं इसोफेगस. हे असतं जवळपास 16 ते 20 सेंटीमीटर. किती? 16 ते 20 सेंटीमीटर इतकी पाईप असते. याला स्पूड पाईप सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला इथे एक हे दिसत असं बघा, बायपास सारखं. याला म्हणतात ग्लॉटिस, इपिग्लॉटिस. ग्लॉटिस आणि इपिग्लॉटिस. आता याचं फंक्शन काय? याचं कार्य काय? तर जे फूड आपण खातो आहे ना, ते आपल्या हा जो पाईप दिसतोय तुम्हाला, हा पाईप विंड पाईप असतो. हा कुठं जाऊ नये? आपल्या लंग्स मध्ये जाऊ नये फूड पार्टिकल्स. म्हणून हा काय करतो? इपिग्लॉटिस प्रिव्हेंशन करतो त्याचं. ठीक आहे. आता फूड तिथून इसोफेगस मधून कुठं आलं? स्टमक मध्ये. ओके. आता हे स्टमक मध्ये आलं. स्टमक मध्ये असतं HCl. काय असतं? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. इट्स अ व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड, खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं. जर तुम्ही त्यामध्ये लोखंड टाकलं तर लोखंड सुद्धा जळून जाईल, एवढं ते कॉन्सन्ट्रेटेड असतं. ठीक आहे. याच्यामध्ये बघा स्टमकचे पार्ट पडलेले असतात. म्हणजे जस्ट सांगतो मी, पूर्ण डीप मध्ये आपण नंतर घेऊ. ठीक आहे. सिरीज आता मी एक इमॅजिनरी लाईन्स बनवलेली. ठीक आहे. हा जो बिग पार्ट आहे याला म्हणतात बॉडी.
हा जो अप्पर पार्ट आहे फुगलेला त्याला म्हणतात फंडस. ठीक आहे. आता स्टमकचा शेप जर तुम्ही व्यवस्थित ध्यानाने पाहिला कसा दिसतो आपल्याला, जे सारखा दिसतो का नाही, इंग्लिशचा अल्फाबेट जे, राईट. तर हा कसा आहे, जे शेप लावलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट इथे एक दरवाजा असतो त्याला म्हणतात स्फिंक्टर. काय म्हणतात, स्फिंक्टर. हा एक मिनिट मी दुसऱ्या कलरने दाखवतो, रेड. हा हा बघा इथे आहे ना एक स्फिंक्टर असतं. आता हे स्फिंक्टरचं कार्य काय असतं तुम्हाला माहिती आहे, जसं जर आपण कधी कधी शीर्षासन करतो ना, उलट होतो डोक्यावर असं झोपतो, तर आपलं जे खाल्लेलं अन्न ते परत येतं का, नाही येत. का नाही येत, कारण की हा जो स्फिंक्टर, सॉरी इथं पण एक स्फिंक्टर असतं, याला म्हणतात गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्टर. गॅस्ट्रो म्हणजे स्टमक. ठीक आहे. इसोफेजियल इसोफेगस, गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्टर. समजलं. आणि हा आता पहा इथून स्मॉल इंटेस्टाईन सुरू व्हायला, तर याला काय म्हणणार, याला म्हणणार आपण पायलोरी स्फिंक्टर. पायलोरी स्फिंक्टर. ओके. या दोन्हीचं काम काय माहिती का, फूड एक वर जाऊ नये आणि डायरेक्ट स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाऊ. आपल्या स्टमक मध्ये जवळपास 2 ते 2.5 तास, 2 ते किंवा 5 तासापर्यंत, जवळपास 5 तासापर्यंत, किती 2 to 5 hours फूड काय होतं इथं राहतं स्टमक मध्ये. म्हणजे इथं काहीतरी व्हायला, इतका वेळ ठेवायला म्हणजे काय व्हायला, ब्रेकडाऊन व्हायला. ते ब्रेकडाऊन कोण करतंय, HCl करतं. म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं. आता फूड तिथून पुढे येतं आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतं. पण एवढ्या पोर्शन मध्ये ना खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होत असते. ठीक आहे. आता ती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. लिव्हर हे दिसतं वरती, एक मिनिट कलर, हे आहे लिव्हर. हे काय आहे रेड मध्ये, तुमचं पॅनक्रियास. हे काय तुमचं पॅनक्रियास आहे. ठीक आहे. पॅनक्रियास काय करतं, त्याचं सिक्रेशन. लिव्हर काय करतं, त्याचं सिक्रेशन. लिव्हर काय सिक्रेट करतं, बाईल ज्यूस. लक्षात ठेवा. ठीक आहे. हे सगळं सिक्रेशन तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनचा फर्स्ट पार्ट हा इथून म्हणजे ह्या स्फिंक्टर पासून ते इथपर्यंत हा जो सी दिसतं ना असं, एक मिनिट, हे असं सी टाईप, हे ह्याला फर्स्ट नाव आहे. याला काय नाव आहे, डिओडिनम. या फर्स्ट पार्टला आपण काय म्हणतो, डिओडिनम. हा सी टाईप मध्ये असतो. लक्षात ठेवा. नंतर डिओडिनमच्या नंतर हा जो मिडल पार्ट आहे हा आहे जेजुनम. हा थोडासा कॉम्प्लेक्स असतो. आणि नंतर जो लास्ट पार्ट आहे हा इथून ते इथपर्यंत. ठीक आहे. याला म्हणतात इलियम. ओके. आता लक्षात द्यायची गोष्ट कशी माहिती का, डिओडिनम, जेजुनम आणि इलियम ह्या पार्ट मध्ये मॅक्सिमम अब्झॉर्प्शन होतं. काय होतं, ऍब्झॉर्प्शन. आपण पहिल्यांदा काय केलं, डायजेशन मध्ये ब्रेक डाऊन झालं. आता नवीन शब्द काय आला, ऍब्झॉर्प्शन. अब्झॉर्प्शन. तुम्ही स्पंज पाहिजे असेल ना, स्पंज मध्ये काय होतं, पाणी टाकलं ते शोषून घेते ना, ऍब्झॉर्ब करतं. तोच हे आपले जे कॅपिलरीज आणि ब्लड वेसल्स असतात त्या लाइनिंगला जर तुम्ही स्टमक किंवा आपल्या स्मॉल इंटेस्टाईनची ट्रान्सव्हर्स सेक्शन केलं. ट्रान्सव्हर्स म्हणजे हे जी स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन आहे याला तुम्ही कसं कट केलं, हे आहे लक्षात, हे आहे याला तुम्ही असं कट केलं तर हे जो दिसतो याला म्हणतात ट्रान्सव्हर्स सेक्शन. ठीक आहे. तर तुम्हाला वेगवेगळ्या लाइनिंग्स दिसतील मसल्सच्या आणि फॅटच्या. ठीक आहे. ही मस्कुलारिस मध्ये 2 टाईप असतात, सर्क्युलर आणि ट्रान्सव्हर्स. नंतर मस्कुलारिसच्या नंतर सिरोसा आणि एकदम एंड मध्ये असतो म्युकोसा. सिरोसा सॉरी अप्पर लेयर जी मध्ये आहे याला सिरोसा म्हणतात. नंतर मस्कुलारिस आहे आणि नंतर आहे सिरोसा मस्कुलारिस. सॉरी मस्कुलारिस मध्ये 2 पडतात, एक ट्रान्सव्हर्स म्हणजे असे आणि एक दुसरे म्हणजे सर्क्युलर. ठीक आहे. हे 2 आहेत आणि नंतर आहे म्युकोसा. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल
की HCl जर एवढा स्ट्रॉंग आहे असेल जे काही जाणून टाकतं, तर ही जी लेअर मी तुम्हाला सांगितली म्युकोसल लेअर आहे ना, त्याला ल्युमन सुद्धा म्हणतात. ते काय करतं, त्याला सेलची लाईनिंग असते अशी, त्या सेल्सला नाव असतं गॉबलेट सेल. ओके, गॉबलेट सेल्स हे काय करतात, म्युकसचं सिक्रेशन करतात, जेणेकरून आपली जी इनर लाईनिंग आहे ही वाली ही बर्न होत नाही. ओके, आता आपण बघितलं आपलं फूड कुठपर्यंत आलंय, इथपर्यंत आलंय इलियम पर्यंत, डिओडनम, जेजुनम, इलियम. आता नंतर इलियम मधून आलो आपण कोलॉन्स मध्ये. इथं कोलॉन्सलाच आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणतो. ठीक आहे, कोलॉन्सचे 4 पार्ट पडलेले. एक आहे अपवर्ड म्हणजे असेंडिंग, आडवा म्हणजे ट्रान्सव्हर्स कोलॉन, डिसेंडिंग, आणि हा छोटासा पार्ट दिसतो का, हा छोटासा, याला म्हणतात सिग्मोइड कोलॉन. हे झाले 4. ओके, आणि शेवटी आहे आपलं ॲनस. समजलं, असेंडिंग, ट्रान्सव्हर्स, डिसेंडिंग आणि सिग्मोइड. 4 कोलॉन्स लक्षात आले तुमच्या. आणि यांची वेगवेगळी लेंथ असते. स्मॉल इंटेस्टाईनची वेगळी लेंथ आहे आणि लार्ज इंटेस्टाईनची वेगळी लेंथ आहे. डायमीटर वेगळे. हे सगळं आपण अॅनाटॉमी मध्ये शिकू, त्याची लेंथ, डायमीटर, ओके, त्याचे सेक्शन्स, जे काही सेक्शन आहे. ठीक आहे, आणि नंतर जी प्रोसेस आहे अब्झॉर्प्शन काय असते नेमकं आहे ना, डायरेक्ट फूड जे आपण खाल्लो ते आपल्या ब्लड मध्ये काय काय ब्रेकडाऊन होऊन ते जातं, म्हणजे कोणते एन्झाईम्स वापरले जातात आहे ना. सुरुवातीला पाहायला झालं तर डायजेशन आणि अब्झॉर्प्शनची प्रोसेस आपल्या माउथ मध्ये सुरुवात होत असते. 30% 30% स्टार्च होतं अब्झॉर्ब होतं आपल्या माउथ मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि नंतर उरलेलं पुढे जात असतं. ठीक आहे, अगोदर तुम्हाला पूर्ण ही आमची जी मी आता प्रोसेस सांगितली तुम्हाला समजली असेल थोडक्यामध्ये. ठीक आहे, पूर्ण नावं सुद्धा काही नवीन आहेत किंवा काही म्हणजे हे घेतले तुमच्यासाठी टर्मिनॉलॉजी, ते तुम्ही ध्यानात ठेवा आहे ना. ट्रान्सफर सेक्शन काय असतं, त्याच्यानंतर अब्झॉर्प्शन झालं, त्याच्यानंतर आपले जे वेगवेगळे हे झाले ग्लँड्स झाले, लिव्हर, पॅनक्रियास. ओके, त्याच्यानंतर हे आपले ऑर्गन्स माउथ पासून ते ॲनस पर्यंत तुम्ही एक एक लिस्ट करून सांगितली. ते सगळे तुम्ही काय करा, लिहून काढा आणि फटाफट लर्न करा. लर्न लवकर केलं ना तुम्हाला लक्षात ध्यानात राहील, टाइम जास्त जाणार. ओके, आय होप की तुम्हाला आजचा पूर्ण आमचा लेसन जो आहे इंट्रोडक्शन वाला तो पूर्ण समजला असेल. आणि इथून पुढे आहे ना माउथ डिटेल मध्ये इसोफेगस तेवढं नाही, पण स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, त्याच्यानंतर त्याची जी मेकॅनिझम आहे ते पूर्ण मेकॅनिझम, आणि शेवटी क्लिनिकल अॅनाटॉमी. हे खूप इम्पॉर्टंट आहे नर्सिंग मध्ये, लक्षात ठेवा. आपण नर्सिंग करतोय त्याचा अर्थ फक्त आपण स्टडी करून सोडून नाही द्यायचं, आपल्याला अप्लाय करायला शिकायचं ते. ठीक आहे, क्लिनिकल अॅनाटॉमी आपल्याला ते शिकवतं. जर डायरिया झाला तर ते कोणत्या पार्टला अफेक्ट करणार, ओके, जर त्याला वर्म्स झाले ते कोणत्या पार्टला अफेक्ट करणार. ओके, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार इन डिटेल्स मध्ये शिकणार आहोत.